श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 34. शरभेश्वर वृत्तांत. आम्ही दोघेही काही दिवस प्रवास करत एका गावी पोहोचलो. मी धर्मगुप्त श्रीपादांचे नामस्मरण करीत व त्यांचे अपार दया दाक्षिण्य आठवत प्रवास करत होतो. आमचा प्रवास कधी घोडागाडीने तर कधी बैलगाडीने तर कधी पायीच होत असे. पण प्रवासात जेवण मात्र नियमितपणे मिळत होते. याला आम्ही श्रीपादांची कृपा व त्यांचा लीला विशेषच समजत होतो. आम्ही ज्या गावी पोहोचलो त्या गावातल्या एका ब्राह्मणाच्या घरातील सामान बाहेर फेकले जात होते. घरातली मंडळी व पत्नी घरातच होती. त्या ब्राह्मणाने ज्याच्याकडून कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज तो फेडू शकला नव्हता. त्यापूर्वी सावकाराने त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले व त्याच्या भोवती कोळशाने वर्तुळ काढले. ते ओलांडून त्याने बाहेर जायचे नाही व यज्ञोपवीत हाती धरून किती दिवसात कर्ज फेडेल हे नक्की सांगावे असे ठरले. त्या ब्राह्मणाने सांगितले की मी 15 दिवसात कर्ज फेडेल. पण नंतर तो तसे करू शकला नाही. त्याने त्याच वेळी ब्राह्मणाला बजावले होते, कर्ज जर फेडले नाही तर तुझे राहते घर जप्त करू. त्याप्रमाणे आज त्याचे सामान फेकणे सुरू झाले होते. गावातले लोक तमाशा पाहत होते, पण कुणीही त्या सावकाराची समजूत काढू शकत नव्हते. श्रीपाद भक्तांना प्रथम संकटात टाकतात, त्यांची परीक्षा घेतात व नंतर त्यांची रक्षा करतात. त्या ब्राह्मणाची दीन अवस्था पाहून धर्मगुप्ताचे मन कळवळले. त्यांची त्या ब्राह्मणाला मदत करायची इच्छा होती, परंतु सध्या त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मी स्वतः तर निर्धनच, पण तरीही हिम्मत करून मीच बोललो, अहो या दुबळ्या ब्राह्मणावर दया करा व त्याला आणखी 15 दिवसाची मुदत द्या. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने तो नक्की या संकटातून पार पडेल. त्याच्या कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी समजा. हे बोल माझ्या मुखातून न कळत निघाले. तो सावकार म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून 15 दिवसांची मुदत देतो. मात्र हे कर्ज फिटेपर्यंत तुम्ही हे गाव सोडता कामा नये. समजा 15 दिवसात कर्ज फिटले नाही तर याचे घर तर जप्त करणारच, पण भर चौकात तुमची बेइज्जती करेन. त्याच वेळी न्यायाधीशांनी दिलेली शिक्षा तुम्हा दोघांना भोगावी लागेल. आम्हा दोघांनाही हे कळत होते की एवढ्या मुदतीत कर्ज फेडणे असंभवच आहे. तरीही उचित अनुचित साध्य असाध्य याचा जराही विचार न करता मी मूर्खासारखा वचन देऊन बसलो होतो. त्यामुळे माझाच मला खूप राग येत होता. श्रीवल्लभांना तर काही म्हणू शकत नव्हतो. माझ्यासोबत धर्मगुप्तांनाही या संकटात टाकले होते. हे एक प्रकारचे पापकृत्यच होते. वाचा नियंत्रण शक्ती नसेल तर कसा अनर्थ घडू शकतो याचा चांगला धडा मिळत होता. प्रभू लीलेला अंत कुठे असे प्रसंग आले असता एक तर भक्ती दृढ होते किंवा विश्वास उडतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकर भट्टा, जे झाले त्याचा विचार करू नकोस. होणारे, होत असलेले व झालेले हे सर्व त्यांचे लीला विनोदच समज. ब्रह्मलिखित जसे असेल तसेच होईल. ब्राह्मणाकडे काहीच नव्हते. तो अगदी निर्धन होता. तो व त्याचे कुटुंब उपाशीच होते. आम्ही त्यांचे अतिथी, त्यामुळे आम्हालाही उपाशीच राहावे लागणार होते. श्रीपादांच्या कृपेमुळे राहायला जागा मिळाली, यावरच आम्ही दोघे खुश होतो. भूक लागली असता, थकलो असता, कर्जाचे ओझे असताना काय करावे काय करू नये अशा संदिग्ध परिस्थितीत असताना, अशा विषम परिस्थितीत श्रीपाद श्रीवल्लभच आपले आप्तबांधव असतात असा विचार मनाला स्फुरला.
आम्ही स्नान संध्या आटोपली. श्रीपादांच्या नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नसल्यामुळे नामस्मरण करीत बसलो. त्या दरिद्री ब्राह्मणाकडे दिवा लावायला तेल वात सुद्धा नव्हती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र आम्ही म्हणू लागताच ते ब्राह्मण कुटुंबही तेच म्हणू लागले. या गल्लीतील लहान मोठे सर्व तिथे गोळा झाले व तेही जोर जोराने अत्यंत भक्तिभावाने श्रीपादांचे नामस्मरण करू लागले. इतक्यात तिथे काही शेतकरी आले. ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मी घेतली. तसेच मी कुण्या एका महापुरुषाचा शिष्य असल्यामुळेच माझ्या दैवी शक्तीमुळेच कर्जफेडीची जबाबदारी घेतली. मी मोठा ज्योतिषी आहे अशा अफवा गावात पसरल्या. त्या गावच्या शेतकऱ्यांना पैजा लावण्याची मोठी हौस होती. कुणी म्हणाले कर्ज फिटेल व काही जण म्हणाले कर्ज फिटणे असंभव आहे. यावरून पैज लागली. अरे रे, काय हे माझे दुर्दैव. उगाच वचन देऊन फसलो. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण अडकले. माझ्या शब्दावर हे लोक पैजा लावत आहेत. दिव्य विनोदी क्षणोक्षणी लीलाविहारी श्रीपादांच्या दिव्य चरणांना शरण जावे. सत्यम विधातू निर्जभृत्य भाषितम असे नारद महर्षींनी श्री विष्णूंना म्हटलेले आठवले. निजभृत्यांनी म्हणजे नारायणाच्या भक्तांनी बोललेले नारायण ऐकतो व ते सत्य करण्याची जबाबदारी त्याचीच असते हे फक्त नारायणालाच लागू पडते असे वाटत होते. त्या गावात शर्बेश्वर शास्त्री नावाचा एक पंडित होता. तो मोठा मंत्र जाणकार व शास्त्रवेत्ता होता. काही प्रेतात्माच्या अनुग्रहामुळे तो भूत भविष्य अचूक सांगत असे. पैज लावलेले काही शेतकरी त्याच्याकडे गेले. प्रेतात्म्याच्या साहाय्याने त्याने सांगितले तो ब्राह्मण कर्ज फेडू शकत नाही. पैजेचा जोर वाढू लागला. शर्भेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट शास्त्री मोठा यावर उत्साहाने ते पैजेची रक्कम वाढवत होते. मी मनोमन श्रीपादांची प्रार्थना करू लागलो. श्रीपाद प्रभू, शेवटी मला या जुगारात फसवलेत ना. रस्त्यावर येणाऱ्या ब्राह्मणाची दया येऊन त्याच्यावर उपकार करायला गेलो तर हे असे झाले. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण यात अडकले. या दिव्य विनोदाचा काय गुडार्थ आहे हे कळेनासे झालंय. हो, शिक्षणाच्या दृष्टीने मी तसा अल्पज्ञच. आध्यात्मिक शक्ती पण नाही. ज्योतिष आदी विद्या जाणत नाही. जप तप योगाभ्यास मोठ्या कर्मनिष्ठेने करतो असेही नाही. कुतूहलवश श्रीपादांचे दिव्य चरित्र लिहावे असा संकल्प केला होता. त्यासाठी असायला हवी तेवढी माझी पात्रता नाही. आता तुम्हीच माझे रक्षण करून माझा उद्धार करा. बाकी तुमची मर्जी. हट्टी पोर राजापेक्षा बलवान असते अशी म्हण आहे. त्याचे प्रत्यंतर आले. एकाएकी माझ्यात कधी नसलेले धैर्य आले व ते वाढू लागले. जे व्हायचे ते होईल. श्रीपादच आता कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या संकटातून सोडवतील व माझा उद्धार करतील असा दृढ विश्वास मला वाटू लागला. शर्भेश्वर शास्त्रींची एक बहीण होती. ती पण त्याच गावात राहत होती. तिला पहाटे एक स्वप्न पडले. स्वप्नाचा सारांश असा की स्वप्नात तिला खूप ताप आला. तिचा नवरा मेला व तिला वैधव्य आले. ती आपल्या भावाकडे म्हणजे शर्भेश्वर शास्त्रीकडे या स्वप्नाचा अर्थ विचारायला आली. शर्भेश्वर शास्त्रींनी त्यांना अनुकूल असलेल्या प्रेतात्म्याला या स्वप्नाबद्दल विचारले. तेव्हा प्रेतात्म्याने सांगितले तिचा पती बाहेरगावी गेलेला आहे. रस्त्यात चोर त्याला लुटून ठार करणार आहेत. हे ऐकून ती ओक्साबोक्शी रडू लागली. तेव्हा पैज लावणारे काही जण तिच्याकडे येऊन तिला म्हणाले, अगं, आपल्या गावात शंकर भट्ट नावाचा गृहस्थ आला आहे. तो मोठा महानुभाव असून घटिताचे अघटित करण्याचे त्याच्यावर सामर्थ्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नावाच्या मोठ्या देवाची तो आराधना करतो.
त्यांच्याकडे तू चल, म्हणजे खरे काय आहे हे कळेल. तिने आत्तापर्यंत तिच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित आहे हे ऐकलेले नव्हते. असे ती पहिल्यांदाच ऐकत होती. त्यामुळे त्या महानुभावाचे दर्शन घ्यावे, त्याला आपली व्यथा व समस्या सांगावी, त्याचे आशीर्वाद दर्शन घ्यावे असे तिच्या मनात आले. पैज लावणारी मंडळी तिला घेऊन आमच्या राहत्या घरी आले. ती काकुळतीने प्रार्थना करू लागली, भाऊ, माझ्या सौभाग्य मांगल्याची रक्षा करा. तिची ती दीनवाणी अवस्था पाहून माझे मन कळवळले. पंचदेव पहाडाजवळ नरसिंहराय व रमणीच्या विवाहाच्या वेळी श्रीपादांनी ज्या मंगलक्षता दिल्या होत्या त्या त्यांनी आम्हाला दिल्या होत्या. त्या आमच्याजवळ होत्याच. मला सहजच एक विचार स्फुरला. साक्षात श्रीपादांनी दिलेल्या या मंगलक्षता आहेत. त्या जर या स्त्रीला दिल्या तर नक्कीच हिच्या सौभाग्याचे रक्षण होईल. म्हणून मी तिला त्या मंगलाक्षता दिल्या व म्हणालो, माते, या अपूर्व अशा मंगलाक्षता आहेत. या घे व तू तुझ्या देवाऱ्यात जपून ठेव. तुझा नवरा लवकरच सुखरूप घरी परतेल हे नक्की. शर्भेश्वर शास्त्रीच्या कानी ही वार्ता जाताच ते चांगलेच संतापले. परंतु त्यांच्या बहिणीने मनात ठरवले, खरे जर माझा नवरा सुखरूप परत आला तर या गरीब ब्राह्मणाचे सर्व कर्ज मी फेडेन. शंकर भट्टांना गुरु मानीन व श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना करीन. 3 दिवस गेले. आमच्या बाजूने पैसे लावणारे शेतकरी रोज आमच्यासाठी भोजन सामग्री आणून देऊ लागले. कारण आमचे म्हणणे खरे झाले तर ते पैस जिंकणारे होते व त्यांना जास्त धनही मिळणार होते. 4थ्या दिवशी शर्भेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा खरोखरच अगदी सुखरूपपणे परत आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या सौभाग्याचे रक्षण त्या मंत्राक्षतांनी खरोखरच केले होते. रस्त्यात चोरांनी त्याच्यावर हल्ला केला होता, पण मुस्लिम पहलवानाने त्याचे रक्षण करून चोरांना पळवले. अहो, खरोखर श्रीपादांचा महिमा केवढा अगाध आहे हे ऐकून शर्भेश्वर शास्त्रीचा अहंकारही नष्ट झाला. माझे ज्योतिष खरे ठरलेले पाहून स्वतः शर्भेश्वर शास्त्री यांनीच कर्जदाराचे कर्ज फेडून त्या गरीब ब्राह्मणाला कर्जमुक्त केले. नंतर ते आम्हा दोघांना त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारण्याचा आग्रह करू लागले, पण ते आम्ही नाकारले. शर्भेश्वर शास्त्री म्हणाले, दशमहाविद्येतील धूम्रावती देवीची मी उपासना केली. तंत्र ग्रंथाप्रमाणे ती उग्रताराच. ती प्रसन्न झाल्यास रोग शोक नाहीसे करते. रागावल्याने मात्र सर्व सुख कामनांचा नाश होतो. तिला शरण गेले असता विपत्तीचा नाश होऊन सुख संपदेचा लाभ होतो. ती रागावल्यास कलह दारिद्र्य संभवते. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. ही माता उच्चाटन मारण निवारण करते. तसेच कडक दृष्ट लागणे, चेटकिणीने केलेले चेटूक किंवा करणी वगैरे प्रकारांनी होणाऱ्या बाधा निवारण करण्यासाठी लोकरक्षणार्थ या मातेची उपासना फार आवश्यक आहे. परंतु मी या विद्येचा गैरफायदा घेऊन धनलोभाने मी ज्यांच्या या बाधा निवारण करतो त्यांच्याकडून बरेच धन घेत होतो. अर्थात हे मातेला संमत नव्हते. तसेच एका बलवान प्रेतात्म्याशी माझा अनुबंध जुळून आला. त्या प्रेतात्म्याच्या मदतीने मी भूत भविष्य सांगू लागलो. ते सांगण्याची अपूर्व शक्ती मी मिळवली. प्रेतात्म्याची उपासना करणाऱ्यांचे जीवन शेवटी फार दयनीय होते. म्हणून खरे तर अशी उपासना करूच नये. उपासना केलीच तर त्यावर कमावलेले धन सामाजिक कार्यासाठी खर्च करावे किंवा आर्त व गरजू लोकांना दान करावे. तसे केल्यास प्रेतात्मा आपल्या अधीन राहतो. तसे न करता स्वार्थी झाल्यास प्रेतात्मा खोटे भविष्य सांगून साधकाला अपमानित करतो, निर्धन करतो, कधी कधी तर मृत्यू पण ओढावतो. स्वार्थीपणा केल्याने पुण्यराशी क्षय होऊन त्या प्रेतात्म्यामुळे
संकट परंपरा मागे लागण्याचा संभव असतो. मी अविवेकाने वागून स्वार्थी जीवन जगलो. त्यामुळेच ज्योतिषाच्या बाबतीत आता फसलो व अपमानित झालो. आजपासून तुम्हीच माझे गुरु, आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. त्यावर मी म्हणालो, अहो, या प्रपंचसृष्टीचे श्रीपाद श्रीवल्लभ गुरु आहेत. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही गुरु नाहीत. मी गुरुपद स्वीकारले तर तुला भोगावे लागलेल्या अपमानापेक्षाही जास्त अपमान मला भोगावे लागतील. आम्ही गुरुपुरहून येताना श्रीपादांनी आम्हाला दशमहाविद्यांबद्दल संक्षिप्त माहिती सांगितलेली होती. बाकी विषय विवरणाचा. जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा तसा बोध मिळेल असं सांगितलं होतं. धूम्रावती देवीबद्दल तुम्ही आणखी खूप माहिती दिली आहे. कृपा करून मला गुरु करू नका. मी इथे विचित्र परिस्थितीत फसलो होतो. त्यातून भक्तांना काढण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ मोठे चतुर व चमत्कारी आहेत. त्यांनीच माझ्यावर कृपा करून या आपत्तीतून सोडवलं आहे. सतत श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इहपर साधन होय. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 34 संपूर्ण.